Hello everyone. Good morning and welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आजची डेट आहे 23. पण आपण काय करणार आहोत, कालचं जे काही आपलं आर्टिकल राहिलेलं आहे 22 मार्च 2025चं विथ रिस्पेक्ट टू द डेली रेट म्हणून नोट्स आपण ते आज कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूचे जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आयदर फ्रॉम प्रिलिम्स आणि मेन्स पर्स्पेक्टिव्ह, तर ते आर्टिकल आपण किंवा त्याच्यामधली जी काही इन्फॉर्मेशन वगैरे आहे तर ते UPSC आणि MPSC याच्यामध्ये इम्पॉर्टंटली म्हणजे फ्रॉम GS1 टू GS2 किंवा अक्रॉस ऑल द GS अलॉंग विथ ऑप्शनल्स, ठीक आहे, पर्टिक्युलरली पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन आणि एसे मध्ये ते कशा प्रकारे यूज करू शकतो आपण ते बघणार आहोत. पहिलं चला तर आपल्या आर्टिकलकडे बोलूया. पहिलं आर्टिकल आहे बेसिकली इथे ना एक फेस्टिवल मेन्शन करण्यात आलेले आहे. त्या फेस्टिवलचं नाव आहे नवरोज फेस्टिवल, ठीक आहे. आणि हे जे नवरोज फेस्टिवल आहे ना, तर हे पारसी कम्युनिटीच्या रिलेटेड किंवा असोसिएटेड फेस्टिवल आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण बघितलं म्हणजे काही वर्षाचे UPSCचे पेपर आपण बघितले तर याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही फेस्टिवल्स वगैरे असतात किंवा फेस्टिवल्स असोसिएटेड विथ पर्टिक्युलर कम्युनिटी, रिलिजियस कम्युनिटी किंवा ट्राईब्सच्या रिलेटेड ते काय करतात माहिती का, एक्झाममध्ये मॅच द फॉलोइंग मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एका साईडला काय देतील की फेस्टिवल्स देतील आणि दुसऱ्या साईडला देतील की असोसिएटेड कम्युनिटी किंवा असोसिएटेड रिलिजन किंवा कोणत्या ट्राईबच्या असोसिएटेड हा फेस्टिवल वगैरे आहे, ठीक आहे. तर हा जो नवरोज फेस्टिवल आहे तो कशाच्या रिलेटेड आहे तर पारसी कम्युनिटीच्या रिलेटेड आहे. तर बेसिकली हा काय आहे तर त्याला त्याचं जर सेलिब्रेशन बघितलं ना तर जमशेद ए नवरोज अशा प्रकारचं त्याला सेलिब्रेशन किंवा त्याचं ऑफिशियल नाव आहे. आणि हा पारसी कम्युनिटीच्या रिलेटेड त्यांचं नवीन वर्ष सेलिब्रेट करतात मार्च 21 ला, ठीक आहे. मार्च 21 ला डेट इम्पॉर्टंट नाहीये, एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह फक्त इम्पॉर्टंट काय आहे की फेस्टिवल आणि कशाच्या रिलेटेड आहे, हे इराणियन न्यू इयर आहे आणि पारसी कम्युनिटीच्या रिलेटेड आहे, ठीक आहे. त्यानंतर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह ह्या आर्टिकलमध्ये एक म्हणजे जे काही स्ट्रक्चर्स वगैरे असेल तर ते सुद्धा याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत. तर त्या स्ट्रक्चरचं नाव आहे भिका बेहराम वेल, म्हणजे जी विहीर आहे ना त्या विहीरच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले. त्याचं जर लोकेशन बघितलं तर मुंबईमध्ये चर्चगेट स्टेशन आहे ना त्याच्याजवळ हे लोकेटेड आहे ही वेल. आणि हे सिग्निफिकंट कशामुळे आहे कारण याला ना 300 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि ही कोणी एस्टॅब्लिश केली होती वेल किंवा कोणी बिल्ड केली होती, बेहराम भिकाजी पांडेजी होते ना, तर एक ते भरूच मधले पारसी मर्चंट होते तर त्यांनी काय केलं होतं त्या ठिकाणी त्याचं एस्टॅब्लिशमेंट किंवा कन्स्ट्रक्शन वगैरे केलं होतं. याच्या रिलेटेड म्हणजे हा इम्पॉर्टंट काय आहे कारण ह्या वेलला 300 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ही सॅक्रेड आहे, म्हणजे सॅक्रेड असोसिएटेड विथ द पारसी कम्युनिटी. तर ती सॅक्रेड त्यांच्या कल्चरच्या रिलेटेड असोसिएटेड आहे. आणि गव्हर्नमेंटने याला काय केलेलं आहे म्हणजे हेरिटेजच्या पर्स्पेक्टिव्हनं ग्रेड 2 म्हणून याला स्ट्रक्चरला रिकॉग्निशन दिलेलं आहे, ग्रेड 2A. तर बेसिकली हे ग्रेड 2A स्ट्रक्चर काय असतं म्हणजे का, म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या आर्किओलॉजिकल साईटचे किंवा हिस्टॉरिकल साईटचे जेव्हा ग्रेडिंग वगैरे करतो डिपेंडिंग अपॉन त्यांचं हेरिटेज इम्पॉर्टन्स वगैरे काय आहे किंवा कल्चरल सिग्निफिकन्स काय आहे, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेड्स असतात. म्हणजे ग्रेड 1, त्याच्यानंतर ग्रेड 2A, त्याच्यानंतर ग्रेड 2B किंवा ग्रेड 3 वगैरे, ठीक आहे. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, हे जे ग्रेड 2 असतं ना तर बेसिकली काय असतं की अशा प्रकारच्या हेरिटेज स्टाईलला किंवा स्ट्रक्चरला दिलं जातं ज्याच्यामध्ये रिजनल किंवा लोकल इम्पॉर्टन्स त्याचा आहे आणि त्याला कन्झर्वेशनची गरज आहे, तर त्याला काय म्हणतात ग्रेड 2A स्ट्रक्चर असं म्हणतात. ग्रेड 1 मध्ये काय केलं जातं म्हणजे फॉर एक्झाम्पल नॅशनल इम्पॉर्टन्सचे जे काही स्ट्रक्चर्स वगैरे असतील ना, ठीक आहे, मुंबईचा जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे ना, म्हणजे त्या ठिकाणचं जे काही हेरिटेज कॉम्प्लेक्स वगैरे आहे तर ते नॅशनल इम्पॉर्टन्स आहे. तर त्याला कशामध्ये कॅटेगराईज करतात तर त्याला ग्रेड 1 मध्ये कॅटेगरायझेशन करतात, ठीक आहे. याच्यामध्ये 300 वर्ष पूर्ण झालेत हे एक सिग्निफिकन्स आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की एक बुक सुद्धा पब्लिश करण्यात आलेलं आहे, म्हणजे स्टेट सर्व्हिसच्या जे काही एक्झाम्स वगैरे असतील ना तर अशा प्रकारच्या एक्झामिनेशन मध्ये बुकचा रेफरन्स म्हणजे विचारण्याची शक्यता वगैरे आहे. तर बुकचं नाव काय आहे, वॉटर म्हणा 300 इयर्स ऑफ मुंबईज भिकाजी बेहराम वेल, ठीक आहे. तर अशा प्रकारचं जे काही बुक आहे तर हे कोणाच्या रिलेटेड असोसिएटेड आहे तर हे पारसी कम्युनिटीच्या असोसिएटेड आहे किंवा तिथली जी वेल आहे म्हणजे विहीर आहे भिका बेहराम वेल त्यांच्या रिलेटेड असोसिएटेड वगैरे आहे, ठीक आहे. त्यानंतर ह्या वेलच्या रिलेटेड याचा जर सिग्निफिकन्स बघितला तर पारसी कम्युनिटी ज्यालाच काय म्हणतात झोरास्ट्रियन कम्युनिटी सुद्धा असं म्हणतात, तर त्यांच्या रिलेटेड सिग्निफिकंट आहे. तर इथं ना ह्या वेलमध्ये याचा सिग्निफिकन्स काय आहे तर त्यांची जी अद्वैसुरा आणि हता, एक मिनिट मी तुम्हाला लिहून दाखवतो.
RDV सुरा, अनाहिता, तर ही गॉडेस आहे, ठीक आहे. तर ही गॉडेस कशाच्या रिलेटेड आहे, तर ही फिमेल गॉडेस आहे. तर ही झोरोस्ट्रियनच्या रिलेटेड म्हणजे गॉडेस, म्हणजे त्यांचा जो काही रिलिजन आहे तर त्यांच्या रिलिजनच्या रिलेटेड गॉडेस आहे. तर ती काय रिप्रेझेंट करते माहिती आहे का, तर ती वॉटरचं सिग्निफिकन्स म्हणा किंवा फर्टिलिटी म्हणा किंवा हिलिंग किंवा विजडम हे रिप्रेझेंट करते. आणि ह्या ठिकाणी ह्या वेलचा सिग्निफिकन्स आलेला आहे किंवा ते कंटेक्स्ट आलेलं आहे, त्यामुळे सुद्धा काय की ही गॉडेस सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं ना, तर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, जसं तुम्हाला सांगितलं की एकतर फेस्टिवल वगैरे विचारतात किंवा ते कोणत्या कम्युनिटी किंवा रिलिजनच्या असोसिएटेड वगैरे आहेत, किंवा ही बेहरामबिका जी वेल जी आहे ना, तर त्याचा सिग्निफिकन्स विचारण्याची शक्यता आहे की ही कोणत्या कम्युनिटीच्या रिलेटेड आहे, जर जैन कम्युनिटी, सिख कम्युनिटी, पारसी कम्युनिटी, हिंदू कम्युनिटी किंवा बुद्धिस्ट कम्युनिटी, ठीक आहे. तर आपलं काय असणार उत्तर, पारसी कम्युनिटी. त्यानंतर बुकच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा विचार जाण्याची शक्यता आहे, म्हणजे स्टेट सर्व्हिसच्या जे काही एक्झाम्स वगैरे असतात तर त्या ठिकाणी विचार जाण्याची शक्यता आहे. तर हे जे बुक आहे मी तुम्हाला सांगितलं, वॉटर म्हणा 300 इयर्स ऑफ मुंबई बेहरामबिका वेल्स म्हणून, तर याचा फोकस वगैरे कशावर आहे, म्हणजे हे कशाच्या रिलेटेड बुक वगैरे आहे, तर हे त्याच्या आतमध्ये जे काही सॅक्रेड वॉटर वगैरे आहे ना, तर हे त्याच्या रिलेटेड ही बुक वगैरे आहे. किंवा जे RD सुरा आणि इथं मी तुम्हाला सांगितलं हे काय आहे की एक गॉडेस आहे आणि ते कशाच्या रिलेटेड वगैरे आहे, स्पिरिच्युअल गार्डियन किंवा गॉडेस असोसिएटेड विथ स्पिरिच्युअलिटी, डिवाइन किंवा सॅक्रेड वॉटरच्या रिलेटेड ही गॉडेस रिलेटेड वगैरे आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता वगैरे आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, बेसिकली या ठिकाणी कोटेशन मेन्शन करण्यात आलं आहे. तर हे जे कोटेशन तुमच्यासाठी मी रीड करतो, द ओनली थिंग दॅट सेव्स अस फ्रॉम द ब्युरोक्रेसी इज इट्स इनइफिशियन्सी. तर बेसिकली हे जे कोटेशन आहे ना, तर हे सटायरिकल किंवा जे आपण काय म्हणतो त्याला उपहासात्मक जे कोटेशन असतं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला टीका करणं किंवा त्याला उपहासात्मक बोलणं, तर त्या पर्स्पेक्टिव्ह हे कोटेशनचा कंटेक्स्ट आहे. कोटेशनचं जर सिम्पल वर्ड्समध्ये जर मिनिंग बघितलं ना, तर बेसिकली हे काय सांगतं, ब्युरोक्रेसीच्या रिलेटेड जे काही चॅलेंजेस वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय त्यांचं ओव्हर बिअरिंग वगैरे असेल किंवा अनअकाउंटेबिलिटी असेल. ओव्हर बिअरिंग म्हणजे काय माहितीये का, त्यांच्याकडे ओव्हर पॉवरिंग वगैरे असेल ना, तर हे काय करतं माहितीये का, त्याला रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे काय म्हणतं माहितीये का, की द ओनली थिंग्स दॅट सेव्ह अस फ्रॉम द ब्युरोक्रेसी इज इट्स इनइफिशियन्सी. म्हणजे सध्याची ब्युरोक्रेसीची इनइफिशियन्सी आहे ना, तर तीच आपल्याला काय करते, नॉर्मल सिटिझन्सला ब्युरोक्रेसीचे जे काही क्रिटिसिझम्स वगैरे आहेत, म्हणजे तुम्हाला आता मी सांगितलं ओव्हर बिअरिंग म्हणजे काय की त्यांच्याकडे ओव्हर पॉवर वगैरे असणं किंवा त्यांची जी काही मिसयूज वगैरे असतं ना, त्या पॉवरचा मिसयूज वगैरे करणं, तर ती काय करते माहिती आहे का, ब्युरोक्रेसीमध्ये असलेले जे काही सध्याचे इनइफिशियन्सीज वगैरे आहेत ना, त्याच्यापासून आपल्याला सेव्ह करते, ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूने जर विचार करायचं झालं तर हा काय करते माहिती आहे का, एक पॅराडॉक्स सिच्युएशन सजेस्ट करतं. पॅराडॉक्स कोणकोणत्या दोन सिच्युएशन मध्ये करतं, की एका साईडला की ब्युरोक्रेसीमध्ये ना, ब्युरोक्रेसी इज मींट फॉर, म्हणजे त्यांचं जर पर्स्पेक्टिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह जर गोष्टी बघितल्या तर त्यांच्यामध्ये डिसिप्लिन असणं गरजेचं आहे, त्यानंतर ऑर्डर असणं गरजेचं आहे, त्यानंतर जे काही रूल्स वगैरे असतात ना, तर त्या रूल्सला धरून त्यांची फंक्शनिंग असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि दुसऱ्या साईडला काय की यांच्यामध्ये जर दुसरा पॅराडॉक्स वगैरे बघितला ना, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ओव्हर पॉवरिंग आणि अनअकाउंटेबिलिटी, ठीक आहे. तर हे सिच्युएशन काय रिप्रेझेंट करतं माहितीये का, की इथं जे असणारे जे काही इनइफिशियन्सीज वगैरे आहेत ना, तर तेच आपल्याला काय करतात, ब्युरोक्रेसीपासून सेव्ह करतात. जर ब्युरोक्रेसीला जर पॉवर वगैरे जर प्रोव्हाइड करण्यात आली, म्हणजे ओव्हर पॉवर जर झाले किंवा त्यांना जर अनअकाउंटेबिलिटी ते जर रिप्रेझेंट वगैरे करत असेल ना, तर त्याचा निगेटिव्ह परिणाम काय होतो माहितीये का, त्यांच्या डिसिप्लिनवर, त्यांच्या ऑर्डरवर किंवा तिथे असणाऱ्या रूल बाउंड फंक्शनिंगवर होतो. एक्झाम्पलच्या मार्फत जर समजून घ्यायचं ना, तर एक सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय झालं होतं माहिती का, इमर्जन्सीच्या काळामध्ये ज्या वेळेस आपल्याला म्हणजे इंदिरा गांधी यांनी ज्या पॉलिसी इम्प्लिमेंट केल्या होत्या विथ रिस्पेक्ट टू द स्टरलायझेशन, तर ते काय होतं माहितीये का, हे फोर्स स्टरलायझेशन होतं. म्हणजे नसबंदीचा जो काही कार्यक्रम होता ना, तर हा बळजबरीचा किंवा अननेसेसरीली करण्यात आलेला कार्यक्रम वगैरे होता. अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये ब्युरोक्रेसीला त्यांच्यावर प्रेशर टाकण्यात आलं होतं की तुम्ही काय करायचं आहे, हा जो कार्यक्रम आहे ना, तर इफिशियंटली तो इम्प्लिमेंट करायचा आहे, ठीक आहे. तर हा जो कार्यक्रम आहे ना, तर हा काय करतो माहितीये का, की ब्युरोक्रेसीचं ना ओव्हर पॉवर रिप्रेझेंट करतो, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की वर्ण ऑथॉरिटी किंवा कमांड आल्यामुळं त्यांची अकाउंटेबिलिटी सुद्धा अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये फिक्स होत नाही. लक्षात आलं. म्हणजे कधी कधी ज्यावेळेस ब्युरोक्रेसी त्यांच्या पॉवरचा निगेटिव्हली ज्यावेळेस यूज करते ना, तर अशा प्रकारच्या सिच्युएशन वगैरे क्रिएट होऊ शकतात. त्यामुळं ऑथरचं म्हणणं काय आहे, म्हणजे हे मॅकॅर्थी जे ऑथर आहेत त्यांचं काय म्हणणं आहे की ब्युरोक्रेसी सध्या
त्याच्यामध्ये ज्या काही इनइफिशियन्सीज वगैरे आहेत ना, तर तेच आपल्यासाठी चांगलं आहे आणि तेच आपल्याला ब्युरोक्रेसीचे जे काही ओव्हर पॉवर म्हणा किंवा त्यांची अनअकाउंटेबिलिटी जी आहे ना, तर त्याच्यापासून आपल्याला सेव्ह करतं, असं त्यांचं कंटेक्स्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह जर रिलेव्हन्स वगैरे बघितला तर याच्यामध्ये रिलेव्हन्स वगैरे काय आहे की इंडियन ब्युरोक्रेसी जी आहे ना, तर त्याच्या रिलेटेड जे काही क्रिटिसिझम्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की त्यांच्या कामामध्ये लॅक ऑफ ब्युरोक्रॅटिक इनर्जी असणं, म्हणजे त्यांच्यामध्ये ती फंक्शनिंग नसणं किंवा ते स्पिरिट नसणं. त्यानंतर दुसरी गोष्ट काय की लॅक ऑफ इनोव्हेशन, म्हणजे त्यांना जे काही समजा ऑर्डर्स वगैरे दिले जातात ना, ते फक्त इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या याच्यामध्ये ते जे काही इनोव्हेशन्स वगैरे ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत नाही. दुसरी गोष्ट काय की नॉन रिस्पॉन्सिव्हनेस. ठीक आहे. म्हणजे त्यांचं जे काही मॉरॅलिटी वगैरे असेल किंवा त्यांच्यामध्ये जे असणारी जी काही एम्पॅथी वगैरे आहे ना विथ रिस्पेक्ट टू द डाऊन टू म्हणा किंवा मार्जिनलाइज सेक्शन्स वगैरे म्हणा, तर तेवढं आपल्याला ते रिस्पॉन्सिव्ह किंवा एम्पॅथिक दिसत नाहीत अगेन्स्ट द सिटिझन्स वगैरे. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट काय आहे की ब्युरोक्रेसीच्या रिलेटेड, इंडियन ब्युरोक्रेसीच्या रिलेटेड क्रिटिसिझम्स वगैरे आहेत. पण दुसऱ्या साईडला जर बघितलं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह वगैरे असतील, जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस आता जे इंडियन एक्सप्रेस मधले जे काही अवॉर्ड्स वगैरे आहेत, म्हणजे गुड गव्हर्नन्सच्या रिलेटेड जे काही अवॉर्ड्स वगैरे प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसीनं किंवा जे काही डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स वगैरे असतात त्यांनी इफेक्टिव्हली रिसोर्सचं युटिलायझेशन करून कशा पद्धतीने समजा चेंजेस वगैरे घडून आणले, तर हे सुद्धा तुम्ही काय करू शकता त्याच्या पॉझिटिव्ह मध्ये जे काही एक्झाम्पल्स वगैरे असतील ना, म्हणजे अगेन्स्ट द क्रिटिसिझम, तर हे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर याचा जर कंटेक्स्ट बघितला तर आपण आयदर जीएसच्या रिलेटेड जे काही मेन्स आहे, GS2च्या रिलेटेड किंवा इथिक्सच्या रिलेटेड किंवा एसएच्या रिलेटेड ज्यावेळेस अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स वगैरे येतील ब्युरोक्रेसीच्या रिलेटेड इनइफिशियन्सीज वगैरे किंवा सिव्हिल सर्व्हिसच्या रिलेटेड जे काही रिफॉर्म्स वगैरे असतील किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी आणि इनइफिशियन्सी रिलेटेड म्हणा किंवा पब्लिक ट्रस्ट इन इन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स वगैरे येतील, तर त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारच्या कोटेशनचा वगैरे यूज वगैरे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शनलच्या पर्स्पेक्टिव्हनं जो काही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा ऑप्शनल आहे, तर जे काही वेबेरियन, म्हणजे वेबेरियन हा जो कोण होता माहितीये का, हा पॉलिटिकल थिंकर होता. तर याचं जे ब्युरोक्रेसीच्या रिलेटेड जे काही आर्ग्युमेंट वगैरे आहे, तर याला सुद्धा तुम्ही काय करू शकता पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं त्याला कनेक्ट वगैरे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये आर्टिकलमध्ये एक्झाम्पल्स वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. दोन्ही साईडचे एक्झाम्पल याच्यामध्ये आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन ब्युरोक्रेसीनं म्हणजे जे काही स्कीम्स वगैरे असतील, तर त्याच्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा मनरेगा वगैरे असेल, तर निगेटिव्हली इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं करण्यात आलेलं नाहीये. त्यानंतर इमर्जन्सी एरियामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, जे काही फोर्स स्टरलायझेशन वगैरे होतं ते कशा पद्धतीनं ब्युरोक्रेसीला ओव्हर पॉवर वगैरे करतं, अशा प्रकारचे एक्झाम्पल्स वगैरे आहेत. त्यानंतर पॉझिटिव्ह जर एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं असेल, तर तुम्ही हे झारखंड मधलं म्हणा किंवा आतापर्यंत जे काही आपण इंडियन एक्सप्रेस मधले गुड गव्हर्नन्स रिलेटेड अवॉर्ड्स वगैरे जे डिस्कस केलेले आहेत, तर ते सुद्धा एक्झाम्पल याच्यामध्ये प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे इंडियन एक्सप्रेसचा जो काही गुड गव्हर्नन्स अवॉर्ड आहे, तर त्याच्या रिलेटेड जे काही सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं प्रोव्हाइड केलेले आहे, तर त्याच्याबद्दल आहे. तर बेसिकली हा जो अवॉर्ड आहे ना, तर हा वॉटर कन्झर्वेशन एफर्ट्सच्या रिलेटेड आहे. झारखंडचे जे काही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत जितिकुंड व्हिलेज मधलं, तर त्यांनी काय केलेलं आहे सिग्निफिकंट त्या डिस्ट्रिक्ट मधले ज्या काही वॉटर बॉडीज होत्या, तर त्यांचं सिग्निफिकंटली रिस्टोरेशन आणि कन्झर्वेशन करण्यात आलेलं आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्यांनी 5132 ज्या काही वॉटर बॉडीज होत्या त्या डिस्ट्रिक्ट मधल्या, तर त्यांचं रिस्टोरेशन आणि इफेक्टिव्ह रिज्युव्हनेशन याच्यामधनं केलेलं आहे. नीती आयोगचा जो काही रिज्युव्हनेशनचा प्रोग्राम होता, तर त्याच्या अंतर्गत त्यांनी काय केलेलं आहे डिफरंट वॉटर बॉडीजचं रिज्युव्हनेशन केलेलं आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही आयदर जसं मी तुम्हाला सांगितलं जे काही पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स वगैरे असतील त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता, किंवा कन्झर्वेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं ड्रॉटच्या रिलेटेड म्हणा किंवा तिथल्या वॉटर बॉडीचं लोकल रिसोर्सेसचं कशा पद्धतीने कन्झर्वेशन केलं जाऊ शकतं, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं सुद्धा तुम्ही काय करू शकता हे एक्झाम्पल त्या ठिकाणी नोट डाऊन वगैरे करू शकता. इथे जर त्यांनी इम्पॉर्टंट आपण जर त्यांचे की इंटरव्हेन्शन जर बघितले, तर टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने त्यांनी यूज वगैरे केला, तर हे सुद्धा तुम्ही काय करू शकता. म्हणजे इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे ही जी क्लार्ट नावाची जी टेक्नॉलॉजी ना CLART, तर ती काय जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम नावाचं जे टूल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जिओ टॅगिंग वगैरे करतो ना. ठीक आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये मॅप बेस्ड टेक्नॉलॉजी वगैरे असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर यांनी काय केलं माहितीये का, ह्या क्लार्ट नावाच्या टेक्नॉलॉजीचा यूज करून जेवढ्या काही वॉटर बॉडीज त्या डिस्ट्रिक्टमध्ये, तर त्यांचं मॅपिंग वगैरे केलं होतं किंवा त्यांना आयडेंटिफिकेशन वगैरे केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी जे इन्स्ट्रुमेंट वगैरे यूज केले, कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रेंच बंड्स म्हणून, तर त्या ठिकाणी सुद्धा त्याचा काय यूज होतो
की जे काही इन्फिल्ट्रेशन वगैरे आहे ग्राउंडमध्ये किंवा जे वॉटरचं पेनिट्रेशन आहे ते ग्राउंडमध्ये इफेक्टिव्ह त्या ठिकाणी करण्यात वगैरे आलं होतं. ठीक आहे. याचा जर आउटकमचा जर विचार केला तर जसं तुम्हाला सांगितलं की 5132 ज्या काही वॉटर बॉडीज वगैरे तर त्यांचं रिज्युनेशन वगैरे झालं. त्यानंतर ऍग्रिकल्चरच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा काय की वॉटर सफिशियंट क्वांटिटीमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल व्हायला लागलं. आणि त्यानंतर जे काही इल्ड वगैरे आहे म्हणजे आउटकमच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर पर्टिक्युलरली विथ रिस्पेक्ट टू द पॅडी तर त्यांची जी इल्ड आहे तर ही 30 kg पासून 75 kg पर्यंत ही इल्ड त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल तुम्ही आयदर GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर कशा पद्धतीने चेंज करू शकतो, त्यानंतर टेक्नॉलॉजी पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे ह्या ठिकाणी जी क्लार्ट नावाची जी टेक्नॉलॉजी यूज करण्यात आली ती, त्यानंतर एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे कन्झर्वेशनच्या एफर्टच्या रिलेटेड तुम्ही ह्या डिस्ट्रिक्टचं सुद्धा एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. किंवा एसी रायटिंग मध्ये अशा प्रकारचे जे काही एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा किंवा रिसोर्सचं ऑप्टिमल युटिलायझेशन कशा पद्धतीने म्हणा किंवा ब्युरोक्रॅसिक एफिशियन्सी कशा पद्धतीने मेंटेन करता येऊ शकते तर हे जे एक्झाम्पल तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. ठीक आहे. किंवा ऍग्रिकल्चर पर्स्पेक्टिव्ह सुद्धा की कशा पद्धतीनं डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणा किंवा तिथलं रिज्युविनेशन जे काही असते लोकल बॉडीचं ते केल्यानंतर कशा पद्धतीनं फार्मरचं जे काही इन्कम आहे ते डबल होऊ शकतं किंवा प्रोडक्शन आहे त्या पद्धतीनं डबल होऊ शकतं हे सुद्धा याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल म्हणून त्या ठिकाणी मेन्शन वगैरे करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आहे बेसिकली हे आर्टिकल जे आहे ना हे इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनच्या रिलेटेड वगैरे आहे. ठीक आहे. तर याचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली इंडियानं ह्या ऑर्गनायझेशनचा इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनचा व्हाईस चेअर आहे. ठीक आहे. म्हणजे 2023 पासून 2025 पर्यंत इंडिया या असोसिएशनचा व्हाईस चेअरमन म्हणून ऍक्ट होत होता. आता 2025 ते 2027 म्हणजे 2 वर्षासाठी इंडिया काय होणार आहे याचा चेअरमन म्हणून ऍक्ट होणार आहे. तर आर्टिकलमध्ये हे जे ऑथर्स आहेत ना त्यांचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे की इंडियाकडे आता की जी काही ऑपॉर्च्युनिटी येते ना म्हणजे चेअरमनची तर इंडियानं ती कशा पद्धतीने इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करता येईल आणि त्याचा उपयोग इंडियाच्या जे काही इम्पॉर्टंट पॉलिसीज वगैरे आहेत म्हणजे मरीटाईम रिसोर्सच्या रिलेटेड सागर पॉलिसी असेल किंवा महासागर इनिशिएटिव्ह वगैरे असेल तर त्यांचं कॉम्बिनेशन अशा प्रकारच्या पॉलिसीमध्ये किंवा ह्या इन्स्टिट्यूशनमध्ये असलेले जे काही इनइफिशियन्सीज वगैरे आहेत तर त्यांना फुलफिल करण्यासाठी कशा पद्धतीनं ह्या इन्स्टिट्यूटला रिज्युविनेट करू शकते अशा पद्धतीने ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट वगैरे आहे. ठीक आहे. तर बेसिक इन्फॉर्मेशन जर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपण बघितलं तर आपल्यासाठी इंडियन ओशन ड्रीम असोसिएशन नावाची जी ऑर्गनायझेशन आहे ते इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये अशा प्रकारच्या असोसिएशनच्या रिलेटेड बेसिक क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड युपीएससीच्या एक्झाममध्ये आहे. म्हणजे एक तर तुम्हाला काय विचारतील माहिती का ते की स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू इंडियन ओशन ड्रीम असोसिएशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. त्या ठिकाणी असं विचारण्याची शक्यता आहे एकतर ती कधी एस्टॅब्लिशमेंट करण्यात आली, त्यानंतर त्याचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे किंवा इंडिया त्याचा फाउंडिंग मेंबर आहे का किंवा त्याचे जे काही इम्पॉर्टंट मेंबर्स वगैरे आहेत अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनच्या रिलेटेड जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपण ती बघूया. याची जर स्थापना बघितलं एस्टॅब्लिशमेंट बघितलं तर 1997 याची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. सुरुवातीला ह्या ऑर्गनायझेशनचं नाव काय होतं इंडियन ओशन ड्रीम इनिशिएटिव्ह असं नाव होतं. इंडियन ओशन ड्रीम इनिशिएटिव्ह ही ऑर्गनायझेशन म्हणजे इंडियन ओशन ड्रीम इनिशिएटिव्ह हा जो इनिशिएटिव्ह होता ना हा 1995 स्टार्ट करण्यात आला होता आणि त्यानंतर ह्या इनिशिएटिव्हचं ऑर्गनायझेशन किंवा असोसिएशन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे 1997 करण्यात आलं. ठीक आहे. म्हणून ही जी इंडियन ओशन ड्रीम असोसिएशन आहे याची स्थापना कधी झालेली आहे 1997 याची स्थापना झालेली आहे. याचं जर हेडक्वार्टर बघितलं तर मॉरिशस नावाची जी कंट्री आहे तर मॉरिशसमध्ये एबने नावाचं त्यांचं जे शहर आहे ना त्या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे. याचं जर नेचर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं म्हणजे ज्यावेळेस आपण याचं चार्टर ऑब्झर्व करतो ना तर ह्या चार्टरमध्ये त्यांनी डायरेक्टली असं मेन्शन करण्यात आलेलं आहे ही जी रिजनल ऑर्गनायझेशन आहे ही इंटर गव्हर्नमेंटल रिजनल ऑर्गनायझेशन आहे आणि त्याचा जर पर्पज बघितलं तर कशासाठी टू प्रमोट द इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. जे काही इंडियन ओशन मध्ये लिटोरल स्टेट्स वगैरे आहेत ना तर त्यांच्यामध्ये इकॉनॉमिक कोऑपरेशन आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रमोट करणं या ऑर्गनायझेशनचा नेचर आहे. याच्यामध्ये जर मेंबर बघितले एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह अतिशय इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये 23 मेंबर्स आहेत. ठीक आहे. आता जर रॅशनली बघितलं तर 23 मेंबर हे लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये कारण आपल्याला फक्त एवढीच ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूशन ही लक्षात ठेवायची नाहीये. त्याच्याबरोबर बाकीच्या ज्या काही क्वाड्स वगैरे असतील किंवा युनायटेड नेशनचे ग्रुपिंग्स वगैरे असतील. ठीक आहे. तर हे सुद्धा मेंबर आपल्याला लक्षात ठेवायचे. पण तुम्ही काय करू शकता माहिती का याच्यामध्ये ना एक इम्पॉर्टंट ट्रिक्स म्हणा किंवा इलिमिनेशनचे मेकॅनिझम ते लक्षात ठेवू शकता. मेंबर जर याच्यामध्ये बघितलं ना तर इम्पॉर्टंट मेंबर्स आपल्याला कोणकोणते आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचे इंडिया ॲज अ फाउंडिंग मेंबर आहे का तर आहे. मग पाकिस्तानच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे इंडियन ओशनचा विचार केला तर इम्पॉर्टंट कंट्रीज कोणकोणत्या आहेत पाकिस्तान आहे किंवा इंडियाला
बॉर्डरिंग ज्या कंट्रीज ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल मालदीव्स वगैरे असेल किंवा श्रीलंका वगैरे असेल किंवा बांगलादेश वगैरे असेल, ठीक आहे. तर ह्या ज्या इम्पॉर्टंट कंट्रीज आहेत इंडियन ओशन मध्ये, तर याच्यामध्ये जर विचार केला तर पाकिस्तान याचा मेंबर नाहीये, ठीक आहे. बाकीच्या ज्या काही कंट्री आहेत ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन ओशन मध्ये ज्या सार्कच्या मेंबर आहेत, मालदीव्स, श्रीलंका, बांगलादेश वगैरे, ठीक आहे. तर हे सगळे याचे मेंबर आहेत. लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट काय माहितीये का, ऑड मॅन आउट जसं आपण म्हणतो ना, तर पाकिस्तान याचा मेंबर नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे काय की ज्यावेळेस आपण डेव्हलप्ड कंट्रीचा वगैरे विचार करतो, तर त्यावेळेस सुद्धा काय की म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलिया असेल किंवा फ्रान्स असेल, तर ठीक आहे. तर हे दोन जे काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत किंवा ऍडव्हान्स इकॉनॉमीज आहेत ना, तर हे इंडियन ओशन रिम असोसिएशनचे मेंबर्स आहेत, ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा काय झालं की एक्सेप्ट जी काही फॅक्ट्स असते ना, तर ती आपल्याला अशा प्रकारचे मेंबर लक्षात ठेवण्यासाठी मदत करू शकते. म्हणजे तुम्हाला कधी कधी काय विचारायचं जाऊ शकतं, याच्यामध्ये रशिया मेंबर आहे किंवा US मेंबर वगैरे आहे किंवा ऑस्ट्रेलिया किंवा फ्रान्स, अशा प्रकारचे ऑप्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे केले जाऊ शकतात, ठीक आहे. तर आपल्यासाठी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, एक तर इंडिया एक त्याचा फाउंडिंग मेंबर आहे, त्यानंतर पाकिस्तान याचा मेंबर नाहीये, बाकीचे जे काही सार्क मेंबर आहेत अपार्ट फ्रॉम अफगाणिस्तान, कारण अफगाणिस्तान जे आहे ना, तर इंडियन ओशनात त्याची बॉर्डर टच होत नाहीये, त्यामुळे अफगाणिस्तान ऑब्व्हियसली त्याचा मेंबर नाहीये. मग बाकीचे जे काही मालदीव्स असेल, श्रीलंका असेल किंवा बांगलादेश वगैरे असेल, तर हे जे काय त्याचे मेंबर वगैरे आहेत. डेव्हलप्ड कंट्रीच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही किंवा मेजर इकॉनॉमीज त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह विचार केला, तर याच्यामध्ये फक्त ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स हे त्याचे मेंबर्स आहेत. USA, रशिया हे त्याचे मेंबर वगैरे नाहीत, ठीक आहे. तर मेंबर तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने ते लक्षात वगैरे ठेवू शकता, ठीक आहे. आयदर तुम्हाला प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन वगैरे विचारला, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, एक तर स्टेटमेंट बेस क्वेश्चन येण्याची शक्यता वगैरे आहे. म्हणजे काय की इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनच्या रिलेटेड त्याची स्थापना कधी करण्यात आली, त्यानंतर त्याचं सेक्रेटरीएट त्या ठिकाणी कोणतं आहे किंवा इंडिया त्याचा फाउंडिंग मेंबर आहे का नाही, ठीक आहे. त्यानंतर दुसरा जर क्वेश्चन बघितला, तर आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेंबर कंट्रीज ऑफ इंडियन ओशन ड्रीम असोसिएशन. त्या ठिकाणी काय करतील, USA म्हणा, रशिया म्हणा किंवा असं जे काही पाकिस्तान वगैरे जे ऑड ऑप्शन जे आहेत ना, ते देण्यात त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात जाण्याची शक्यता वगैरे आहे, ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या आर्टिकलचा जर कंटेक्स्ट बघितला, जसं तुम्हाला मी सांगितलं की इंडिया त्याचे आता चेअरमन होणार आहे 2025 ते 2027 पर्यंत, ठीक आहे. म्हणजे आणखी एक प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला गोष्ट लक्षात आली, याचं जे चेअर असतं तर त्याचा कालावधी किती वर्षाचा असतो, तर 2 वर्षाचा वगैरे असतो, ठीक आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्हनं जर इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनचं जर इम्पॉर्टन्स बघितलं, तर बेसिकली याच्यामध्ये इम्पॉर्टन्स काय आहे, एक तर काय की इंडियाचा त्याचा फाउंडिंग मेंबर आहे. दुसरी गोष्ट काय की इंडियाचा जे काही इम्पॉर्टंट पॉलिसीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सागर असेल, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, तर ही सुद्धा काय की इंडियाची मरीटाईम कॉर्पोरेशनच्या रिलेटेड किंवा जे काही लिटोरल स्टेट्स वगैरे, तर इंडियन ओशनला बॉर्डरिंग वगैरे, तर त्यांचे एक असोसिएशन वगैरे आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, डेव्हलपमेंटल म्हणा, इकॉनॉमिकल म्हणा, ते असिस्टन्स किंवा ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स प्रोव्हाइड वगैरे केलं जातं. दुसरी गोष्ट काय की जो काही महासागर इनिशिएटिव्ह आहे, जो रिसेंटली प्राईम मिनिस्टर मोदी यांनी मॉरिशसमध्ये गेल्यानंतर लॉन्च वगैरे करण्यात आला होता, तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये जे काही ऍडव्हान्स इकॉनॉमीज वगैरे आहेत किंवा जे काही लिटोरल स्टेट्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशनच्या पर्स्पेक्टिव्ह त्यांचं जे काही लोकेशन्स वगैरे आहे, मॉरिशस म्हणा किंवा मालदीव्स वगैरे म्हणा, ठीक आहे, किंवा फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया, असे जे काही ऍडव्हान्स इकॉनॉमी आहेत विथ रिस्पेक्ट टू देअर नेव्हल पॉवर, तर हे सुद्धा काय की सिग्निफिकंटली त्यांचं म्हणजे इम्पॉर्टन्स रिप्रेझेंट करतं, ठीक आहे, की इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनचं. त्यानंतर इंडियन ओशनचा जर विचार केला ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं, अराउंड 75% ऑफ जो काही ग्लोबल ट्रेड वगैरे आहे, तर हा काय करतो माहिती आहे का, मराईन ट्रेड जो आहे ना, तर हा इंडियन ओशन मधनं पास होतो. आणि सिमिलरली जो काही अराउंड 50%चा जो काही ग्लोबल ऑइल फ्लो आहे ना, ठीक आहे, सिग्निफिकंट प्रमाणामध्ये, तर हा सुद्धा काय होतो की इंडियन ओशन मधनं तो फ्लो होतो, ठीक आहे. ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला, तर 2023 चा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर इंडियन ओशन रिजनमध्ये जे काही इंट्रा इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनचे जे काही मेंबर्स वगैरे, तर त्यांच्यामध्ये सिग्निफिकंटली $800 बिलियन ट्रेड, हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेड जो आहे तो एका वर्षामध्ये एवढा झालेला आहे. तर अशा पर्स्पेक्टिव्ह काय की ही जी ऑर्गनायझेशन आहे, तर ती सिग्निफिकंटली इम्पॉर्टंट वगैरे आहे, ठीक आहे. त्यानंतर इंडियाचा जर प्रायोरिटी बघितल्या, तर याच्यामध्ये इंडियाला काय करण्याची गरज आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे काय, एक तर त्याचं बजेटच्या रिलेटेड जे काही ॲलोकेशन्स वगैरे असेल, तर ते इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. कारण सिग्निफिकंट यांचं जर कंपोजिशन बघितलं, म्हणजे हे जे काही 23 मेंबर वगैरे आहेत ना, तर याच्यामध्ये जास्त प्रमाण जे आहे ना, तर हे काय आहेत की लिस्ट डेव्हलपिंग कंट्रीज किंवा स्मॉल आयलँड नेशन्स वगैरे याच्यामध्ये आहेत. तर बजेटच्या पर्स्पेक्टिव्ह ज्या काही ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील, तर हे सिग्निफिकंटली 1 बिलियन टू 1.5 बिलियन एवढे लिमिटेड वगैरे आहे, ठीक आहे. म्हणजे हे प्रपोर्शन जर बघितलं ना, कम्पॅरेटिव्हली अदर ज्या ऑर्गनायझेशन वगैरे, तर त्यांच्या कंपॅरिझन मध्ये
तर हे काय आहे की लिमिटेड बजेट या ठिकाणी आहे. तर इंडियाच्या प्रायोरिटी काय असायला पाहिजे की हे बजेटचं इम्प्रुव्हमेंट करणं किंवा त्याच्यामध्ये एनहान्समेंट वगैरे करणं. दुसरी गोष्ट म्हणजे काय की याचं जे सेक्रेटरीएट आहे, ठीक आहे, तर सेक्रेटरीच्या पर्स्पेक्टिव्ह जसं मी तुम्हाला आता सांगितलं की याचं सेक्रेटरीएट कोणत्या ठिकाणी लोकेशन आहे, तर मॉरिशसमध्ये याचं जे सेक्रेट आहे ना, तर याच्या ठिकाणी ज्या काही कॅपेबिलिटीज वगैरे असतील, ठीक आहे, तर ह्या सुद्धा काय आहेत की लिमिटेड कॅपेबिलिटीज किंवा कॅपॅसिटी त्या ठिकाणी सेक्रेटरीएटची आहे. तर त्या सुद्धा ह्युमन रिसोर्सच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा रिसर्च आणि त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा काय करण्याची गरज आहे, सेक्रेटरीएटच्या ज्या काही कॅपेबिलिटीज वगैरे असतील, गव्हर्नन्सच्या रिलेटेड कॅपॅसिटी म्हणा किंवा त्यांच्या रिलेटेड कोऑर्डिनेशन वगैरे म्हणा किंवा पॉलिसीचं एक्झिक्युशन म्हणा, तर ते सुद्धा काय करण्याची गरज आहे, तर ते सेक्रेटरीएटच्या पर्स्पेक्टिव्ह ते एनहान्स करण्याची गरज आहे. तिसरं इम्पॉर्टंट इंडियाच्या रिलेटेड चॅलेंजेस वगैरे याच्यामध्ये काय आहे की ज्या काही मेजर्स पॉवर्स वगैरे आहेत त्यांचं काय की लिमिटेड पार्टिसिपेशन वगैरे आहे. आपण जर बघितलं याच्यामध्ये मेजर पॉवर कोणकोणते आहेत, इंडिया असेल, त्यानंतर ऑस्ट्रेलिया असेल आणि फ्रान्स वगैरे असेल. पण सिग्निफिकंट जर प्रपोर्शन जर बघितला इंडियन ओशन ड्रीम असोसिएशन मध्ये म्हणजे किंवा इंडियन ओशन मध्ये, तर युएसचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रेझेन्स वगैरे आहे किंवा युनायटेड किंगडमचा सुद्धा प्रेझेन्स या ठिकाणी आहे, कारण त्यांचे जे काही आयलँड स्टेट्स वगैरे तर त्यांच्यावर त्यांचा कब्जा वगैरे आहे, ठीक आहे, आणि यांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये असतात. तर इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह हा सुद्धा एक इम्पॉर्टंट चॅलेंज वगैरे आहे. तर ज्या काही ह्या मेजर इकॉनॉमीज वगैरे त्यांचं सुद्धा पार्टिसिपेशन इंडियन ओशन टीम मध्ये असणं गरजेचं आहे, ठीक आहे. इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह ऑपॉर्च्युनिटीज आणि स्ट्रॅटेजी जर बघितल्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की इंडियाची जी काही सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन जे आहे ना, म्हणजे सागर पॉलिसी, तर इंडियन ओशन टीम असोसिएशनचे जे काही गोल्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल मरीटाईम सिक्युरिटीच्या रिलेटेड, त्यानंतर ब्ल्यू इकॉनॉमीच्या रिलेटेड, ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट काय ह्युमॅनिटेरियन आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या रिलेटेड जे काही यांचे गोल आहेत इंडियन ओशन टीम असोसिएशनचे रिलेटेड, तर हे काय करतात माहिती आहे का, हे कोरिलेट करतात, ठीक आहे. म्हणजे इंडिया सुद्धा काय करू शकतो माहिती आहे का, इंडियाची जी पॉलिसी आहे सागर पॉलिसी किंवा सागरचं विजन आहे, तर याला अलाइन करू शकतं, ठीक आहे. त्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये काय सांगितलेली आहे, इंडियामधले जे काही प्रायव्हेट सेक्टर वगैरे असेल, म्हणजे जे काही प्रायव्हेट सेक्टर जियांट्स वगैरे असतील किंवा स्कॉलर्स वगैरे असतील किंवा अकॅडमिया वगैरे असेल ना, तर त्यांचं सुद्धा यूज आपण काय करू शकतो किंवा त्या रिसोर्सेसचा यूज आपण काय करू शकतो, ह्या सेक्रेटरीच्या ज्या काही कॅपेबिलिटीज वगैरे आहेत ना, ते त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी करू शकतो. म्हणजे अकॅडमीचे जे काही रिसोर्सेस वगैरे असतील किंवा त्याच्या रिलेटेड जे काही त्यांचे रिपोर्ट्स वगैरे असतील किंवा इनोव्हेशन्स वगैरे असतील ना, किंवा त्यांनी जी काही टेक्नॉलॉजी वगैरे यूज केलेली आहे, कम्युनिकेशनच्या रिलेटेड टेक्नॉलॉजी म्हणा किंवा कोऑर्डिनेशनच्या रिलेटेड टेक्नॉलॉजी वगैरे म्हणा किंवा प्रायव्हेट सेक्टरच्या पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये फंडिंग वगैरे म्हणा, ठीक आहे, तर ते सुद्धा काय करू शकतं इंडिया त्या ठिकाणी एनहान्स वगैरे करू शकतं. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट कंट्रीचा जर विचार केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलिया असेल, फ्रान्स असेल, सिंगापूर असेल किंवा युनायटेड अरब इमिरेट्स वगैरे असतील, ठीक आहे, तर तिथल्या जे काही प्रायव्हेट सेक्टर्स वगैरे असतील किंवा तिथले जे अकॅडमिया किंवा रिसर्च स्कॉलर्स वगैरे असतील ना, तर त्यांचा सुद्धा आपण एक तर रिसर्चमध्ये, त्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये आणि इन्व्हेस्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने आपण काय करू शकतो, रिसर्च, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजी, ठीक आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण काय करू शकतो त्यांचा, किंवा आपण त्याला शॉर्ट फॉर्म जर बघितला तर RTI, रिसर्च, टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट, त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा ह्या काही ज्या मॉडर्न कंट्रीज वगैरे आहेत किंवा डेव्हलप्ड कंट्रीज वगैरे आहेत किंवा सिग्निफिकंटली त्यांचा जो स्ट्रॉंग होल्ड आहे ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, सिंगापूर किंवा UAE, तर त्या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो तिथल्या अकॅडमीचा किंवा प्रायव्हेट सेक्टरचा त्या ठिकाणी यूज वगैरे करून घेऊ शकतो. त्यानंतर सिमिलरली सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही हे याच्यामध्ये बाकीचे जे मेंबर्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल श्रीलंका वगैरे असेल किंवा मालदीव्स वगैरे असेल, तर हे जे कोस्टल स्टेट्स वगैरे असतात ना, तर यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅडिशनल नॉलेज अवेलेबल असतं. तर अशा प्रकारच्या स्टेटमध्ये म्हणजे इंडियाचा जर विचार केला, इंडिया, मालदीव्स किंवा श्रीलंका, तर कोस्टल कम्युनिटीच्या रिलेटेड जे काय राहणार ट्राईब्स वगैरे तर त्यांच्या नॉलेजचा सुद्धा आपण काय करू शकतो या ठिकाणी यूज वगैरे करू शकतो. तर याचं जे सिग्निफिकन्स आहे ना, तर आपल्याला हे कधी ज्यावेळेस सुनामी आली होती 2004ला, तर ह्या ट्राईब्सच्या नॉलेजचा आपल्याला उपयोग त्या ठिकाणी बघायला मिळालेला होता. म्हणजे असं एक एक्झाम्पल सांगतात, ज्यावेळेस मी अब्दुल कलाम यांचं जे काही रिडिंग्स वगैरे होतं, त्यांचे जे काही एक्सक्रिप्ट्स वगैरे होते ते वाचत होतो, ते त्यांनी सांगितलं होतं अंदमान आणि निकोबार मधल्या जे काही ट्राईब्स आहेत ना, तर त्यांना हे आधीच त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं की अशा प्रकारचे सुनामी वगैरे येणार आहे. तर त्यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी त्यांचं जे लोकेशन होतं ना कोस्टलवरनं, तर त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी असलेले जे काही पर्वत वगैरे आहेत ना किंवा हायर ज्या साईट्स वगैरे आहेत अल्टिट्यूड, तर त्या ठिकाणी ते काय झाले होते, मूव्ह झाले होते, ठीक आहे. तर हे जे नॉलेज वगैरे ना, म्हणजे कोणत्या बेसिसवर त्यांनी प्रेडिक्शन वगैरे केलं, तर हे ट्रॅडिशनल नॉलेज तुम्ही काय करू शकता, आन्सर रायटिंगमध्ये यूज वगैरे करू शकता. कन्क्लुजनच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण बघितलं तर आपल्याला म्हणजे इंडियन ओशनच्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियाच्या रिलेटेड अशा प्रकारचे जे काही
स्टेटमेंट वगैरे आहेत, म्हणजे इंडियाचा रोल याच्यामध्ये कशा पद्धतीनं आहे. एक तर तुम्हाला मी सांगितलं प्रायव्हेट सेक्टरचं पार्टिसिपेशन. प्रायव्हेट सेक्टरचं पार्टिसिपेशन ते म्हणजे काय की RTI. आता हा वर्ड्स इम्पॉर्टंट जे कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवायचं, रिसर्च, टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, रिसर्च, टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट RTI. तर इंडिया प्रायव्हेट पार्टिसिपेशन कशा पद्धतीने करू शकतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे काही डिजिटल गव्हर्नन्सच्या रिलेटेड इंडियाने जे काही अचिव्हमेंट्स वगैरे हे केलेले आहेत, सिग्निफिकंट अचिव्हमेंट्स अचीव्ह जे केलेले आहेत ना, त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा काय की डेटा ड्रायव्हन गव्हर्नन्सच्या रिलेटेड इंडिया काय होऊ शकतं याच्यामध्ये त्याचा सुद्धा एक्सपिरियन्स जो आहे तो यूज वगैरे करू शकतं. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये जर क्वेश्चन आपण जर प्रिडिक्ट केले, आयदर जसं तुम्हाला सांगितलं स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन आहेत त्यांचा जो ट्रेंड आहे तो सिग्निफिकंटली इन्क्रीज वगैरे होते. तर तुमच्यासाठी मी क्वेश्चन रीड करतो. इंडियाज लीडरशिप ऑफ द इंडियन ओशन ड्रीम असोसिएशन ऑफर्स अँड ऑपॉर्च्युनिटी टू स्ट्रेंथन रिजनल मॅरिटाईम गव्हर्नन्स. म्हणजे याच्यात काय केलेलं आहे, इंडियाच्या रिलेटेड, म्हणजे इंडिया वन ऑफ द फाउंडिंग मेंबर आहे इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनचा. तर ह्या इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनचा यूज किंवा इथं जी असणारी इंडियाची जी काही लिडरशिप आहे तर ती कशा पद्धतीनं इंडियाला एक ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते. तर कशासाठी की जे काही रिजनल मॅरिटाईम गव्हर्नन्सच्या रिलेटेड किंवा रिजनल मॅरिटाईम पॉवरच्या रिलेटेड जे काही एमर्ज होण्यासाठी, तर ह्या इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनचा आपण कशा पद्धतीने उपयोग वगैरे करून घेऊ शकतो. तर क्वेश्चन त्या पद्धतीने विचारण्याची शक्यता वगैरे आहे. त्यानंतर अशा सिमिलर क्वेश्चन मध्ये चॅलेंजेस वगैरे सांगा, कोणकोणते चॅलेंजेस वगैरे आहेत आणि वे फॉरवर्ड सजेस्ट करा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की चॅलेंजेस वगैरे म्हणजे काय की फंडिंगच्या रिलेटेड इश्यू वगैरे असेल किंवा मेंबर कंट्रीज ज्या आहेत ना त्या सिग्निफिकंटली डेव्हलप्ड कंट्रीज वगैरे असतील तर यांचं प्रमाण कमी वगैरे आहे. दुसरी गोष्ट काय की सेक्रेटरीच्या रिलेटेड चॅलेंजेस वगैरे आहे किंवा जे काही इफेक्टिव्ह कोऑर्डिनेशनच्या रिलेटेड चॅलेंजेस वगैरे तर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता. वे फॉरवर्ड मध्ये जसं तुम्हाला सांगितलं की इंडियाला प्रायव्हेट सेक्टर त्या ठिकाणी यूज करू शकतो किंवा इंडियाचा जो काही डिजिटल गव्हर्नन्सच्या रिलेटेड एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा या ठिकाणी यूज वगैरे करू शकता. त्यानंतर सिमिलरली दुसरा जर क्वेश्चन बघितला, इंडियन ओशन ड्रीम असोसिएशन दो फ्री फ्रॉम ग्रेट पॉवर रायव्हरली सफर्स फ्रॉम स्ट्रक्चरल लिमिटेशन्स. म्हणजे जसं आपण आताच बघितलं की खूप मोठ्या ज्या पॉवर्स वगैरे म्हणजे जसं US असेल, रशिया वगैरे असेल किंवा युनायटेड किंगडम वगैरे असतील, ते नेव्हल पॉवर जे आहेत ना तर याच्यामध्ये नाही आहेत. तरी सुद्धा दुसऱ्या साईडला याच्यामध्ये जे काही असणारे स्ट्रक्चरल लिमिटेशन्स आहेत ना हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. अशा प्रकारच्या स्टेटमेंटच्या कंटेक्स्टमध्ये इव्हॅल्युएट इंडियाज रोल इन रिफॉर्मिंग अँड स्ट्रेंथनिंग रिजनल मल्टीलॅटरलिझम इन इंडियन ओशन. म्हणजे इंडिया त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं एक सिग्निफिकंट रोल प्ले करू शकतो अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशनला रिफॉर्म करण्यासाठी किंवा रिजनल मल्टीलॅटरलिझम जे आहे त्याला सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे, तर आर्टिकलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जर क्वेश्चन वगैरे विचारले तर तुम्हाला ह्या ठिकाणी जो डेटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, ज्यावेळेस अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये तुमचं आन्सर किंवा तुमचे जे काही डायमेन्शन्स वगैरे आहेत ते डेटानी सबस्टन्शिएट वगैरे करताना, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रेडच्या रिलेटेड डेटा असेल, त्यानंतर एनर्जीच्या रिलेटेड जो काही ऑइल या ठिकाणी पास होतो तो, आणि दुसरी म्हणजे काय की ग्लोबल ट्रेड जो तो किती प्रमाणामध्ये पास होतो तो, तर हे तुम्ही जो डेटा आहे ना सिग्निफिकंटली त्या प्रोपोर्शनमध्ये मेन्शन्स करू शकता. त्यानंतर इम्पॉर्टंट जी इन्फॉर्मेशन ह्या आर्टिकलमधून आपल्याला इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह वगैरे आहे. क्वेश्चन जर बघितलं ना म्हणजे इंडियाच्या रिलेटेड जो काही इंडियन ओशनचा सिग्निफिकन्स आहे तो तुम्हाला त्या पर्स्पेक्टिव्ह विचारण्याची शक्यता वगैरे आहे. मग इंडिया कशा पद्धतीने त्याला रिफॉर्म्स वगैरे करू शकतं तर सजेशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. सिमिलरली एक्झाम्पल सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आले आहेत किंवा केस स्टडी सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. UAE किंवा ओमनचे जे काही इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड सपोर्ट वगैरे असतील, कारण ह्या फायनान्सच्या पर्स्पेक्टिव्ह ह्या रिच कंट्रीज वगैरे आहेत तर त्या कशा पद्धतीने समजा कॉन्ट्रीब्युट करू शकतात. किंवा मॉरिशसचं एक्झाम्पल वगैरे बघितलं तर एक तर आपल्याला हे ट्रॅडिशनल नॉलेज यूज करू शकतो किंवा लिमिटेड सेक्रेटरीएट कॅपॅसिटीच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण ते एक्झाम्पल वगैरे यूज करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. हे जे आर्टिकल आहे हे डिलिमिटेशनच्या रिलेटेड आर्टिकल आहे. आता सिग्निफिकंटली आपण काय केलेलं आहे, याच्या आधी 3 ते 4 आर्टिकलमध्ये डिलिमिटेशनचा जो काही इश्यू होता आपण डिस्कस वगैरे केलेला आहे. तरी सुद्धा एक ॲज अ रिव्हिजन म्हणून आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की या आर्टिकलमध्ये जे काही इम्पॉर्टंट सजेशन्स ऑथरनं प्रोव्हाइड केलेले आहेत ना तर ते हे न्यूज आहेत म्हणून आपण काय करण्यात आलेले की ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट वगैरे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर याच्यामध्ये काय की जे काही इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. एक तर आर्टिकल 82, बेसिकली आर्टिकल 82 काय सजेस्ट करतं की हे प्रत्येक सेन्सस नंतर जी काही डिलिमिटेशनची एक्सरसाइज आहे तर ती कॅरी आउट करण्यासाठी ते काय करतं प्रोव्हाइड वगैरे करत असतं. जसं आपण बघितलं की आफ्टर इंडिपेंडन्स 1951ला, त्यानंतर 1961 आणि 1971ला
तर ही रेग्युलर एक्सरसाइज त्या ठिकाणी कॅरी आउट केल्या जायची. पण 1970s मध्ये ज्यावेळेस इमर्जन्सी इम्पोज करण्यात आली होती, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटने यांनी काय केलं होतं माहिती का, ही जी काही डिलिमिटेशनची एक्सरसाइज आहे तर ही 2001 पर्यंत ही फ्रीज करण्यात आली होती. ठीक आहे, तर ही सुद्धा अमेंडमेंट जी आहे ती एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. अमेंडमेंट म्हणजे 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976 ची. ठीक आहे, तर ह्या अमेंडमेंटने काय केलं होतं, डिलिमिटेशनची जी काही एक्सरसाइज आहे आफ्टर एव्हरी सेन्सस तर ती फ्रीज केली होती 2001 पर्यंत. त्यानंतर 2001 ला सुद्धा काय केलं होतं, ज्यावेळेस वाजपेयी गव्हर्नमेंट पॉवरमध्ये होतं तर यांनी 84th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इम्पोज केली होती. आणि यांनी काय केलं होतं, हा 2001 चा जो पिरियड आहे ना, तर हा 2026च्या म्हणजे त्याच्यानंतर होणारी जी काही पहिली जनगणना असेल ना, तर तोपर्यंत तो फ्रीज वगैरे केला होता. ठीक आहे, तर ह्या दोन कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट इम्पॉर्टंट आहेत. आर्टिकल 82 बरोबर आर्टिकल 170 आणि आर्टिकल 81 सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर बेसिकली हे आर्टिकल 170 आणि आर्टिकल 81 हे काय सांगतं, लोकसभा किंवा स्टेट असेंब्लीच्या रिलेटेड जे काही सीटचं डिस्ट्रीब्युशन वगैरे आहे, म्हणजे आर्टिकल 81 आणि आर्टिकल 170, तर हे लोकसभेच्या रिलेटेड आणि हे स्टेट असेंब्लीच्या रिलेटेड जे काही सीटचं डिस्ट्रीब्युशन आहे ना, तर ते रिप्रेझेंट करतं आर्टिकल 181 आणि 170. ठीक आहे, आणि सीटचं रिप्रेझेंटेशन कशाच्या बेसिसवर होतं, पॉप्युलेशनच्या बेसिसवर. आता हे पॉप्युलेशनच्या बेसिसवर रिप्रेझेंटेशन होत आहे, त्यामुळेच काय होते, नॉर्थ आणि साऊदर्न जे स्टेट्स आहेत ना इंडियामध्ये, तर त्यांच्यामध्ये तो क्लॅशेस किंवा तो डायव्हर्जंट व्ह्यूज त्या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपल्याला क्वेश्चन वगैरे विचारला तर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. एकतर काय डिलिमिटेशनच्या रिलेटेड क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, म्हणजे आयदर ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे का स्टॅट्युटरी बॉडी वगैरे आहे. सुरुवातीचे जे काही प्रायमरी आर्टिकल वगैरे होते ना, तर त्यामध्ये मी डिलिमिटेशनच्या रिलेटेड डिटेलमध्ये डिस्कस वगैरे केलेलं आहे. जस्ट फॉर रिव्हिजन तुम्हाला मी सांगतो, एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. त्यानंतर याचे जे अपॉइंटमेंट वगैरे येतात हे कोण करत असतं, प्रेसिडेंटच्या मार्फत त्यांची अपॉइंटमेंट वगैरे होत असते. ठीक आहे, आणि अशा प्रकारचे जे काही डिलिमिटेशनच्या कमिशनच्या रिलेटेड जे काही त्यांचे लॉज असतील, ठीक आहे, किंवा त्यांचे जे काही ऑर्डर्स वगैरे असतील ना, तर ते कोणत्याच कोर्टामध्ये चॅलेंज वगैरे केलं जाऊ शकत नाही. तर ही इम्पॉर्टंट फॅक्ट म्हणजे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. 3 इम्पॉर्टंट फॅक्ट्स बघितल्या. एक तर काय स्टॅट्युटरी बॉडी आहे, त्यांचे जे मेंबर किंवा चेअरमन्स वगैरे असतात तर त्यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंटद्वारे केली जाते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, यांचे जे काही ऑर्डर्स वगैरे असतील तर हे कोणत्याच कोर्टमध्ये चॅलेंजेस त्या ऑर्डर्सला चॅलेंज वगैरे करू शकत नाही. हे त्याच्या रिलेटेड इम्पॉर्टंट फॅक्ट्स वगैरे. त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही कॉन्स्टिट्यूशनलच्या रिलेटेड आर्टिकल्स प्रोव्हाइड केलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 81 वगैरे असेल किंवा आर्टिकल 82 असेल किंवा आर्टिकल 170 वगैरे असेल, तर ते सुद्धा आर्टिकल एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल डील्स विथ द डिलिमिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्युशन्सीज किंवा त्या ठिकाणी ते अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता वगैरे आहे. आणि हे आर्टिकल सोडून आर्टिकल 81, 82 आणि 170 हे सोडून तुम्हाला काय केले जातील की दुसरे जे आर्टिकल्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 324 वगैरे असेल, तर अशा प्रकारचे जे काही आर्टिकल 326 वगैरे असतील तर हे त्या ठिकाणी मेन्शन्स करण्यात येतील. मग तुम्हाला काय करायचं आहे की करेक्ट ऑप्शन चूज करायचे, आर्टिकल 81, 82 आणि 170. ठीक आहे, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जसं तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये काय आहे, GS2 मध्ये जो काही फेडरलिझमचा इश्यू होता त्या पर्स्पेक्टिव्ह आपण याला करेक्ट करू शकतो. आणि जे काही नॉर्थ इंडियन स्टेट्स आहेत आणि साऊथ इंडियन स्टेट्स आहेत, नॉर्थ इंडियन स्टेट्स त्यांचं जे काही डिलिमिटेशन एक्सरसाइज वगैरे होते तर ही टोटली पॉप्युलेशनच्या बेसिसवर वगैरे होती. तर ऑब्विसली यांनी नॉर्थ इंडियन स्टेटनी म्हणजे फॉर एक्झाम्पल UP, बिहार, राजस्थान किंवा मध्य प्रदेश हे जे स्टेट्स वगैरे असतील तर इफेक्टिव्हली त्यांनी काय केलेलं आहे की पॉप्युलेशन कंट्रोलचे मेजर्स आहेत ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केलेले नाहीये. त्यामुळे काय झालेलं आहे, इथल्या स्टेटमधलं पॉप्युलेशन वाढलेलं आहे आणि ऑब्विसली ज्यावेळेस ही डिलिमिटेशनची एक्सरसाइज कॅरीड आउट केल्या जाईल तर हे जे नॉर्दर्न इंडियन स्टेट आहेत तर त्यांना काय होईल की सीट्सचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे त्यांचं ते ऑटोमॅटिकली वाढलेलं वगैरे असेल. हे जे सीटचं रिप्रेझेंटेशन आहे आयदर असेंब्लीमध्ये किंवा लोकसभेमध्ये ज्यावेळेस वाढलेलं असतं तर त्यामुळेच काय होतं माहिती का, यांचा जो काही से आहे ना म्हणजे नॉर्दर्न स्टेट्सचा वगैरे तो ऑटोमॅटिकली त्यांना ती अप्पर पॉवर त्या ठिकाणी मिळते कम्पॅरेटिव्हली साऊदर्न स्टेट्स वगैरे. कारण यांनी काय केलं होतं, तामिळनाडू असेल, केरळ असेल किंवा आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक वगैरे असेल तर यांनी इफेक्टिव्हली पॉप्युलेशन कंट्रोलच्या मेजर्सच्या रिलेटेड पॉलिसीज ज्या आहेत त्या इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केल्या होत्या. आणि हे पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन यांनी केल्यामुळं सीटचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे किंवा डिलिमिटेशनचे जे काही एक्सरसाइज आहे बेस्ड ऑन द पॉप्युलेशन, तर त्याच्यामध्ये स्टेट असेंब्लीज म्हणा किंवा लोकसभेच्या ज्या काही सीट्स वगैरे तर त्यांचं प्रपोर्शन कम्पॅरेटिव्हली नॉर्दर्न स्टेटच्या रिलेटेड कमी असणार आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीमुळे काय झालेलं आहे, सेंट्रलची जी काही टेंडन्सी वगैरे किंवा नॉर्दर्न स्टेटची जी काही टेंडन्सी वगैरे तर ते याच्यामध्ये
ज्यावेळेस लोकसभाचं इलेक्शन्स वगैरे होईल किंवा त्यांचं ज्यावेळेस आपण सीटचं कंपोजिशन्स वगैरे बघू, तर ते पॉवर स्वतःच्या ज्या काही पॉलिसीज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये लँग्वेज फॉर्म्युलेच्या रिलेटेड किंवा 3 लँग्वेज फॉर्म्युलेच्या रिलेटेड जी पॉलिसी असेल ती, त्यानंतर हिंदी स्पीकिंग ज्या काही पॉलिसीज वगैरे असतील तर त्या इम्पोजिशन असतील नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट्सवर वगैरे असेल ते, किंवा तिसरी गोष्ट काय माहिती का, फायनान्शियल रिलेटेड जे काही फंडचं डिस्बर्समेंट वगैरे आहे, म्हणजे नॉर्दर्न स्टेटला जास्त फायनान्स प्रोव्हाइड करणं कम्पॅरेटिव्हली जे काही साऊदर्न स्टेट्स वगैरे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये त्यांना भीती आहे ज्यावेळेस यांचं सीटचं अलोकेशन कमी वगैरे होईल. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट वे फॉरवर्ड सजेस्ट करण्यात आलेला आहे तर ते आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट वगैरे आहे, किंवा तुम्ही काय करू शकता डायरेक्टली हा जर इश्यू एक्झाममध्ये वगैरे आला तर अशा प्रकारचं वे फॉरवर्ड त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. ऑथरचं म्हणणं काय आहे, फक्त पॉप्युलेशनच्या बेसिसवर हे डिलिमिटेशनची एक्सरसाइज न राहता याच्यामध्ये बाकीचे जे काही सिग्निफिकंट इंडिकेटर्स वगैरे, जसं आपण काही दिवसापूर्वी डिस्कस केलं होतं, ह्युमन रिसोर्सच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा किंवा इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं ज्या स्टेटची ग्रोथ किंवा जे काही इंडिकेटर्स चांगले आहेत ना तर त्याच्या बेसिसवर रिप्रेझेंटेशन किंवा जे सीटचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे तर ते सुद्धा करण्याची गरज याच्यामध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सिमिलरली ऑथरने काय सांगितलेलं आहे, गव्हर्नन्सच्या रिलेटेड जे काही स्टँडर्ड्स वगैरे असतील, म्हणजे गुड गव्हर्नन्सचा जो काही इंडेक्स वगैरे आहे तर तो नीती आयोगचा, तर ह्याचा सुद्धा आपण इंडिकेटर ते यूज वगैरे करू शकतो. त्यानंतर डेव्हलपमेंटल रिलेटेड जे काही अचिव्हमेंट्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल जीडीपीचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे किती आहे, ठीक आहे, तर हे सुद्धा आपण काय, किंवा पर कॅपिटल जे काही इन्कम वगैरे तर हे सुद्धा इंडिकेटर याच्यामध्ये इम्प्लाय करू शकतो. त्यानंतर इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे पर्टिक्युलर स्टेट हे जीडीपी मध्ये किती प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युट करतं किंवा एक्सपोर्टमध्ये किती प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युट वगैरे करतं हे सुद्धा इंडिकेटर आपण यूज करू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, चौथी गोष्ट म्हणजे काय की इफेक्टिव्हली पॉप्युलेशन कंट्रोलच्या रिलेटेड जे काही मेजर्स वगैरे स्टेटने कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट केलेले आहेत, तर हे इम्पॉर्टंट जे क्रायटेरिया जे आहेत ना तर आपण आन्सर रायटिंग मध्ये डायरेक्टली यूज वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन वगैरे बघितले तर जसं तुम्हाला सांगितलं हा GS2च्या रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे म्हणजे इश्यू लिंक्ड आहे, तर त्यावेळेस कशा पद्धतीने क्वेश्चन वगैरे विचारू शकतो की डिलिमिटेशन बेस सोलली ऑन पॉप्युलेशन रिस्क अंडरमायनिंग इंडियाज फेडरल बॅलन्स, म्हणजे फक्त डिलिमिटेशन पॉप्युलेशनच्या बेसिसवर जर केलं तर ती इंडियन फेडरल स्ट्रक्चरला कशा पद्धतीने समजा रिस्क प्रोव्हाइड करू शकते. डिस्कस इन लाईट ऑफ द अपकमिंग डिलिमिटेशन एक्सरसाइज शेड्यूल पोस्ट 2026. मग त्यावेळेस आपण काय करू शकतो माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्याला डिस्कस म्हणून विचारलं जातं तर चॅलेंजेस सोल्युशन सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करायचे असतात. मग वे फॉरवर्ड मध्ये तुम्ही काय करू शकता, हे जे आता आपण सोल्युशन डिस्कस केले तर ते सोल्युशन्स त्या ठिकाणी यूज वगैरे करू शकता. एसएच्या पर्स्पेक्टिव्हनं ज्यावेळेस आपल्याला हे जे काही डायमेन्शन्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल बॅलन्सिंग रिप्रेझेंटेशन अँड इक्विटी अशा प्रकारचं जे काही डायमेन्शन्स वगैरे असेल, बॅलन्सिंग रिप्रेझेंटेशन विथ इक्विटी, याच्यामध्ये इंडियाचं जे काही फेडरल स्ट्रक्चर वगैरे आहे तर ही स्ट्रेंथ आहे का, इंडियाच्या फेडरल स्ट्रक्चरवर हे स्ट्रेन आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, अशा प्रकारचे जे काही डिलिमिटेशन एक्सरसाइज वगैरे तर ती कशा पद्धतीने इंडियाच्या फेडरल स्ट्रक्चरला अफेक्ट करते, पॉझिटिव्हली म्हणा किंवा निगेटिव्हली म्हणा, किंवा रिप्रेझेंटेशन इक्विटी ज्यावेळेस हे दोन कंपोनंट वगैरे तुम्हाला डिस्कस वगैरे करायचे असतील तर त्या एसएच्या आर्ग्युमेंटमध्ये सुद्धा हे एक्झाम्पल्स तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. सिमिलरली युनिटी इन डायव्हर्सिटी डिमांड्स प्रोपोर्शनल जस्टिस नॉट जस्ट प्रोपोर्शनल नंबर्स. ठीक आहे. म्हणजे हे जे आपलं प्रिन्सिपल आहे युनिटी इन डायव्हर्सिटी, याच्यामध्ये दोन कंपोनंट आहेत, एक तर काय प्रोपोर्शनल जस्टिस आणि दुसरी गोष्ट काय की प्रोपोर्शनल नंबर्स. आता ही जी डिलिमिटेशनची एक्सरसाइज आहे ना ही काय करते माहिती का, प्रोपोर्शनल नंबर रिप्रेझेंट करते. ठीक आहे. पण गरज कशाची आहे की प्रोपोर्शनल जस्टिस प्रोव्हाइड करण्याची. मग ही जस्टिस कशाच्या बेसिसवर प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं की गव्हर्नमेंटच्या रिलेटेड गव्हर्नन्सचे स्टँडर्ड्स, डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंटच्या रिलेटेड जे काही इंडिकेटर्स वगैरे असतात त्याच्यामध्ये असलेले अचिव्हमेंट्स, त्यानंतर इकॉनॉमीचं मध्ये असलेलं त्या पर्टिक्युलर स्टेटचं कॉन्ट्रीब्युशन. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, प्रोपोर्शनल जस्टिस पर्टिक्युलर त्या स्टेटला वगैरे प्रोव्हाइड वगैरे करू शकतो. हे जे डायमेन्शन्स तुम्हाला ज्यावेळेस आन्सर रायटिंगमध्ये एसेमध्ये ज्यावेळेस पॅराडॉक्स सिच्युएशन मेन्शन्स वगैरे करायचे असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तर हे या आर्टिकलमध्ये जे प्रोव्हाइड केले डायमेन्शन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा रिप्रेझेंट वगैरे करू शकता. ठीक आहे. ह्या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. तुम्हाला जर आपल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट, त्याचा रिलेव्हन्स आणि त्याच्या रिलेटेड जे काही सिम्पल वर्ड्समध्ये त्याचं एक्सप्लेनेशन जे तुम्हाला आवडलं असेल, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आर्टिकलची पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करेल आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध असेल. ठीक आहे. नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुमच्या मित्रांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले जे काही बाकीचे इनिशिएटिव्ह आहेत म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द एसे, इफेक्टिव्ह एसे रायटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे,
आन्सर रायटिंगच्या रिलेटेड जे काही इनिशिएटिव्ह वगैरे आहेत तर त्यांचा सुद्धा नक्की लाभ घ्या. थँक्यू सो मच.